चल 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 योग करूया, योग करूया। नमस्कार। आपलं हृदय हे किती विलक्षण कार्य करत असतं। जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक सेकंदाला हे हृदय आपलं धडकत असतं आणि याची जेव्हा ठोकी चुकतात तेव्हा हाय ब्लड प्रेशर होतं। हाय ब्लड प्रेशरमुळे सगळ्यात जास्त परिणाम हार्टवर, किडनीवर आणि ब्रेनवर होतो आणि याचं प्रमाण खूप झालं आहे आजकाल। त्याचं कारण म्हणजे हायपर टेन्शन, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकी। यामुळे हाय ब्लड प्रेशर खूप वाढलेला आहे, पण हा कमी करणं खूप सोपं आहे। म्हणजे हाय ब्लड प्रेशर जर वाढलं नसेल तर तुम्ही नक्कीच योग करा, पण हाय ब्लड प्रेशर जर असेल तर तुम्हाला मी आज निवडलेली काही योगासनं शिकवणार आहे। योगासनं आणि प्राणायाम करून आपण हा हाय ब्लड प्रेशर जो आहे तो 15 दिवसात आणि जास्तीत जास्त 1 ते 3 महिन्यात हा आपण पूर्णपणे नाहीसा करू शकतो। तर आपण पाहून घेऊयात हाय ब्लड प्रेशर कमी करणारी योगासनं आणि प्राणायाम। अनुलोम विलोम। प्रथम डाव्या नाकपुडीतून श्वास आत दीर्घ घेऊया आणि उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर रेचक करूया। त्यानंतर उजव्या नाकपुडीतून दीर्घ घेऊन डाव्या नाकपुडीतून रेचक करून घेऊया। कमीत कमी 10 मिनिटे हा प्राणायाम करून घेऊयात। सौम्य कपालभाती। श्वास बाहेर सोडत व त्या क्षणी पोट खपाटीला नेत हा प्राणायाम 5 मिनिटे करूया। भस्त्रिका। डाव्या नाकपुडीतून श्वास आत घेऊयात व त्याच नाकपुडीने श्वास बाहेर सोडूयात। आता अनुक्रमे दोन्ही नाकपुड्यांनी असं करूयात। दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत घेऊयात, बाहेर सोडूयात। विलोमासन। संपूर्ण शरीराचा भार उचलत व कमरेला पकडत पायांना डोक्याच्या थोडेसे पलीकडे नेऊन हे आसन आपल्या कुवतीनुसार टिकवत सिद्ध करूया। श्वास सामान्य असावा।
आसन सोडताना पूर्वस्थितीत हळुवार येऊ. शशांकासन गुडघ्यावर उभे राहून दोन्ही पायांचे अंगठे जोडून याप्रमाणे जमिनी सरसकट शरीराला नेऊया. अंतिम स्थितीत श्वास सामान्य ठेवत हे आसन सिद्ध करूया. ध्यान करूया. पद्मासन किंवा सुखासनात हातावर हात घेऊन याप्रमाणे सहजावस्थित बसूया. श्वसनावर संपूर्ण लक्ष एकाग्र करत ही अवस्था सिद्ध करूया. आत येणारा श्वास व बाहेर जाणाऱ्या श्वासाला संत गती प्राप्त झाल्यानंतर एकाकार स्थितीचा आनंद घेत व सच्चिदानंद स्वरूपाचे स्मरण करत दिव्य परमोच्च स्थितीत रममान होऊया. ही आसनं आपण आता जी शिकलो ती ब्लड प्रेशर नॉर्मलला आणण्यासाठी खूप महत्त्वाची आसनं आहेत. ही आसनं आणि प्राणायाम तुम्ही रोज सातत्याने करा. कमीत कमी 15 दिवस ते जास्तीत जास्त 1 महिना ते 3 महिने तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मलला येईल. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आहारावर नियंत्रण असणं. तुम्ही आहारात जे मीठ वापरता ते डेंजरस आहे तुमच्या हृदयविकारांसाठी. हाय ब्लड प्रेशर जर तुम्हाला नॉर्मलला आणायचं असेल तर तुम्हाला मीठ जे सॅलेड्सवर किंवा एक्स्ट्रा मीठ आपण जे जेवणात वापरतो ते तर पूर्ण अवॉइड करायचंच आहे, पण त्यासोबत जेवणातलं जे मीठ आहे ते तुम्हाला काही प्रमाणात कमी करायचं. रात्रीचं जेवण जे आहे ते 30 ते 40% कमी करा आणि लवकर जेवा. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी नक्की प्या आणि सकाळी तुम्हाला रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस घ्यायचा आहे. एक दिवस आवळ्याचा ज्यूस आणि एक दिवस दुधीचा ज्यूस असं आलटून पालटून तुम्हाला घ्यायचा आहे. आणि रोज तुळशीचा ज्यूस हा तर कंपल्सरी तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला 3 ज्यूस सांगितल्यामुळे कदाचित जास्त वाटत असेल, पण हे फक्त 1 ते 2 मिनिटाचं काम असतं. तुम्ही नक्की 3 ज्यूसेस घ्या. दुपारी 4 ते 5च्या मध्ये तुम्हाला साध्या पाण्यात लिंबू पिळून लिंबू पाणी प्यायचं आहे. शुगर आणि सॉल्ट अजिबात टाकू नका. आणि या सगळ्या ज्या आहाराचे टिप्स आणि योगासन आहेत ते तुम्ही नक्की करा. तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. लहान मुलांची जी मूठ आहे तेवढंच त्यांचं हृदय आहे. आपली जशी मूठ आहे तेवढं आपलं हृदय आहे. हे जे एवढंसं हृदय आहे ते खूप बलवानपणे काम करत आहे. हे जे आहारातले टिप्स आणि योगासन प्राणायाम आता आपण शिकलो ते तुम्ही रोज सातत्याने करा आणि हृदयविकारांपासून दूर राहा. तुमची कार्डिओ रेस्पिरेटरी कॅपॅसिटी जी आहे ती वाढवा. तुमच्या हृदयाला बलवान करा. परत भेटूयात श्रुतियोग या कार्यक्रमात. धन्यवाद.